आपल्यासोबत आहेत वाईज रिअल्टी चे डायरेक्टर आर्किटेक्ट अतुल म्हात्रे. बऱ्याच वेळेस नवी मुंबईला निश्चय केला आणि नंबर पहिला असं म्हणत असताना पुनर्विकासाचा विषय जो आहे तो नवी मुंबईच्या संदर्भातला सुटलेला नाही. आम्ही कायम निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शोला इथे येतो, पण आवर्जून पुनर्विकासाचा विषय निघतो. नेमकं हे कुठपर्यंत आलंय? आपण जर याची तुलना पनवेल महानगरपालिकेतील जिथे फ्री होल्ड लँड आहे, म्हणजे सोसायटीच्या नावावरती जमिनी आहेत, सिडकोची जमीन नाही, त्या ठिकाणी पुनर्विकासामध्ये मला वाटतं 50हून अधिक इमारती ह्या क्षणी अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, परमिशन झालेल्या आहेत. पण ती परिस्थिती आपल्याला जिथे सिडकोची जमीन आहे, विशेष करून नवी मुंबईमध्ये 100% आणि पनवेलमधील इतर भागामध्ये देखील आहे, त्या ठिकाणी आपल्याला पुनर्विकासामध्ये त्या प्रमाणात वेग पाहायला मिळत नाही. त्याची कारणं गुरव साहेबांनी आपल्याला सांगितलीच की जो समन्वय असायला हवा आणि ज्या समन्वयामध्ये या सिडको रिडेव्हलपमेंट NOC असेल, इतर NOCs असतील, हे ज्या प्रमाणामध्ये ज्या कालावधीमध्ये मिळायला हव्यात त्या मिळत नसल्यामुळे देखील पुनर्विकास हा जो रिअल इस्टेट म्हणून प्रोजेक्ट म्हणून ज्या पद्धतीने पाहायला पाहिजे त्याच्यामधले चॅलेंजेस जास्त वाटतात. आणि वाढीव चॅलेंजेस असल्यामुळे देखील अजूनपर्यंत पुनर्विकासामध्ये त्या प्रमाणामध्ये विकासक अजून स्वतः गुंतवणूक करत नाही आहेत. आणि ह्याच्यातले इतर चॅलेंजेस जसं की ह्याचा जो प्रायमा फेशिया जर आपण पाहायला गेलं त्याची सुरुवात जी आहे ती सोसायटीमध्ये पुनर्विकासाचा विचार ह्याच्यातून होते. आणि तो विचार जो आहे आता आपण सुरुवातीच्या 4-5 वर्षांमध्ये आहोत, जिथे बहुतांश वेळा मला गुरव सर किंवा आम्ही सगळी मंडळी प्रबोधन करतानाच दिसतो किंवा सोसायट्यांना आपण प्रबोधन करतो की पुनर्विकासाचे फायदे काय, कशा पद्धतीने आपण पुढे जायला हवं आणि कशा पद्धतीने करायला हवं. त्याच्यामुळे ही सुरुवातीची वर्ष आहेत, नक्कीच स्पीड कमी आहे, पण मी म्हणतो की जर वन विंडो जर आपल्याला मिळालं आणि एक खिडकी योजना म्हणून जर आपण करू शकलो तर आपल्याला याचा वेग वाढवता येईल, हे लोकांपर्यंत याचे फायदे पोचवता येतील.